तर नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाठ टोटल भाजीपाल्याचे बाजार भाव जाणून घेऊ. कारले कारले काय भाव विकलाच? 40 रुपये. दोडके बघू शकता 40 रुपये किलो दरम्यान. कारले पण 40 रुपये. मिरच्या 25 रुपये किलो ते 20 रुपये किलो. मिरच्याच्या बाजार भावामध्ये घसर. गोबी सुपर गोबी आज 30 रुपये ते 25 रुपये दरम्यान. भेंड्याची जी आवक होती मार्केटमध्ये आवक वाढणार. भेंडी 10 रुपये. भेंडी काय विकू राहिली आज? भेंडी 10 देऊ राहिले तरी 10 ला घेऊ तरी उडावणी भेंडीला. अरे का ना निवांत बसले आज? का आणलं आज? दोडकं काय ऐकलं? दोडका काय 100 रुपये कॅरेट इका लागला. लय मंदी आहे दोडक्याला. मिरच्याला लय मंदी आहे. लिंबू काय भाव विकले भाई आज? लिंबू काय बाजार भाव विकले? 45 ते 50. 40 रुपयापर्यंत. शेठ लिंबाची आवक कशी का आता? लिंबाची आता थोडी मध्यम आहे. जास्त बी नाही आणि कमी बी नाही. काय बाजार भाव खोलले? हा लिंबा 40 रुपये किलो इका लागले. 40 रुपये किलो. ठीक. सुपर क्वालिटी 100 रुपये कॅरेट. 100 रुपये कॅरेट सुपर क्वालिटी. तुम्ही काय आणलं? टमाटे आणले होते का? कुठाल जमीन? 100 रुपये. किती गाड आणलं त्याच? 34. काय भाव विकलाच? महिलाओं को आरक्षण. 150 रुपये का? सुपर माल आहे तरी पण का? शाहू मध्ये गावरान. करमड काय चालली? 8-9 रुपये. तिकडं बाजार भाव नाही त्यामुळे इकडे उठाव नाही सध्याला का? शेट टमाट्याची आवक किती होती आज? रोज का डेली का 200-300 कॅरेट आहे. 200-300. सुपर मालाच काय बाजार भाव खोललेच? 100, 120, 150 बस. बस सुपर 250-300 रुपये करत नाही का? नहीं बिक रहा है अभी. आवक बहुत बढ़ गई. 150 रुपये कॅरेट के ऊपर नहीं बिक रहा. आणि करमाड मार्केट काय झालं? करमाड़ मार्केट पे 10 रुपये किलो 8 रुपये किलो ले रहे हैं. 150 रुपये कैरेट पड़ता. 150 से 200. त्यामुळे खर्चाला महाग आहे. 22 किलो की भरती लेते हैं. यहाँ 22 किलो की भरती बिक रहा है. तुम्ही बघू शकता टमाट्याचे बाजार भावामध्ये खूप मोठी घसरण आहे. टमाट्याच्या बाजार भावामध्ये सुधार होईल का नाही सध्या काय वाटतं? अभी 1 महीना बोलते नहीं आता है. आवक बहुत है. 1 महीने के बाद माल कम हुआ तो बढ़ेगा भाव. आणि सध्या यावर्षी पाऊस पण नसल्यामुळे जरा बाजार भाव हे झाले. पाऊस जर असलाच खराब होतो माल माल त्यामुळे खराब उडा हुआ वाजतो. तो रेट भी बढ़ता है. कोथमीर के बारे में तुम्ही काय आणलं बाबा? तुम्ही काय आणलं होतं? टमाटर आणलं होते का? आणलं होतं? वांगे आणले होते का? काय आणते वांगे आपले? 300-400 रुपये. वांग्यावरती आळी काय म्हणते सध्याला? कोणत्या गावरान पंचांग आपले? पंचांगामध्ये का? सध्या मार्केटमध्ये कोणत्या भाजीपाला उठावे सध्याला? गोबीला काय बाजार भाव विकला? 25-30. उडाव नाही म्हणते समजा या भावात पण सध्याला. यावर्षी अचानकच काय भाजीपाल्याची आवक वाढली का? दरवर्षी या बाजार म्हणजे भाजीपाल्याची आवक वाढत असते. पाणी मेन वातावरण चांगलं आहे. आवक जास्त होईल. जर पाऊस जर पडला समजा कुठेही फटका बसू शकतो. बाजार भाव उठायची शक्यता आहे. ठीक. तुम्ही काय आणलं माऊली? टमाटे आणले होते का? कोणता माल होता? शाहू का वायशिली? पूर्ण टमाटर शेतकरी आपली पूर्ण का? नवीनच माल होता का आपला पण? तर काय वाटतं समजा जे सुरुवातीला आता बाजार भाव शेतकऱ्यांना लावलेला आहे मिनिमम काय बाजार भाव भेटला तेव्हा खर्च आपल्याला कुठेतरी निघतो? 400 पुढेच आजच्या कंडिशन ना सध्याला. किती लावलेलं आपण क्षेत्र? 1 एकर. 1 एकरचा मिनिमम खर्च किती झाला आता टोटल? 95,000 खर्च होऊन गेलेला आहे. बांबू वगैरे सगळं घरचं होतं का? ऐकत घेतलेलं बांबू घरचे असून आज बांबू सध्या रेट जर बघितली 30 रुपये 35 रुपये बांबू सगळं चांगल्यामध्ये क्वालिटी बाग. तर तुम्ही बघू शकता सध्याला म्हणजे हालाकीची परिस्थिती झाली शेतकऱ्या सध्याला. टोटल शेतकऱ्याला कुठे टमाट्याचे बाजार भाव भेटत नाही. ते तुम्ही बघू शकता इकडं. बाकी भाजीपाला आढावा जाऊन घेऊ आपण. तर भेंडीची हालाकीची परिस्थिती झाली. भेंडी पण 10 रुपये 15 रुपये किलो सुपरमध्ये विकू लागली. वांग्याला बाजार भाव वांग्यावरती आळी जास्त असल्यामुळे फवारण्या खूप घ्यावं लागते फक्त. त्यामुळे वांगे पण पुरत नाही या भावात मिनिमम. तर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जेणेकरून अशा यूट्यूबवरती टाकत असताना भाजीपाला जालना मार्केटचे अपडेट बाजार भाव सध्याला हालाकीची परिस्थिती येऊन भाजीपाल्याच्या बाजार भावामध्ये सुधार होईल. पण पाणी पडल्यानंतर सुधार होईल. तर असे तुमच्याकडे पण काय बाजार भाव चालले ते पण नक्की सांगायला विसरू नका. पुन्हा व्हिडिओ अशाच